पक्षाच्या नेत्यांची YB चव्हाण सेंटरमध्ये आता बैठक सुरू झाली आहे। या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित आहेत। बैठकीनंतर सगळ्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। मुंबईमध्येच खरं तर आयोगाविरोधात निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि पाहतोय की आता विरोधकांची बैठक सुरू झालेली आहे। 1 नोव्हेंबरला हा मोर्चा आहे आणि त्या मोर्चाची मोर्चे बांधणी सुरुवात झालेली आहे। बैठकी आणि बैठकांचं सत्र या ठिकाणी सुरू आहे। आता ही एकत्रित बैठक झाल्यानंतर नेमकं काय ठरणार आहे त्यावरून विरोधक आता संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। सध्या YB चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक सुरू असल्याचं कळतंय। राज ठाकरे आलेले आहेत, उद्धव ठाकरे सुद्धा आहेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे। अनेक बडे नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनसे सोबत महायुतीचे सगळे नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि आता विरोधकांची बैठक सुरू झालेली आहे। निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्यासाठी हे सगळे विरोधक एकत्र जमलेले आहेत। आज बैठक ही सुरू आहे। 1 नोव्हेंबरला मोर्चा होणार आहे। या मोर्चाला परवानगी सुद्धा दिलेली आहे। मात्र या मोर्चामध्ये कसं जायचं, आपली भूमिका कशी मांडायची, आपला विरोध कसा दर्शवायचा, निदर्शनं कशी करायची ह्याची रणनीती आता या बैठकीमध्ये ठरते। ही चर्चा सुरू आहे। सध्या या चर्चेमधनं काय फलित येत आहे याच्याबद्दलचा आढावा आपण लवकरच घेणार आहोत। मात्र सध्या विरोधकांनी बैठकीला सुरुवात केली आहे। आपल्यासोबत वैदेही काणेकर लाईव्ह जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, तू त्या ठिकाणी उपस्थित आहेस। सध्या बैठकीमधनं कोणते चर्चेचे मुद्दे समोर आलेले आहेत का? नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी सध्या विरोधकांची बैठक सध्या सुरू असलेली बघायला मिळत आहे। YB चव्हाणच्या 5व्या माळ्यावर विरोधकांची ही बैठक सध्या सुरू आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद देखील विरोधक हे नेते जे आहेत ते घेणार असल्याची माहिती मिळत आहे। पण तत्पूर्वी जर आपण बघितलं तर एकूणच 1 तारखेला निघणाऱ्या मोर्चा संदर्भात या बैठकीमध्ये सध्या महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असलेली बघायला मिळत आहे। काहीही करून आपला महत्त्वाचा मुद्दा कशा पद्धतीनं हायलाईट करता येईल, राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून कशा पद्धतीनं आपण एकत्रित दिसू आणि कशा पद्धतीनं आपली ताकद जी आहे ती एकत्रित दिसून येईल, या सगळ्या संदर्भात सध्या या बैठकीमध्ये चर्चा सुरू असलेली बघायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं तर कोणीही कोणावर मात करत आपली प्रतिष्ठित जी आहे ती शैली वापरू नये किंवा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे निवडणूक आयोगासंदर्भातला। निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभारासंदर्भात उपस्थित केलेले प्रश्न जे आहेत ते जास्तीत जास्त अधोरेखित कशा पद्धतीनं करता येईल, कशा पद्धतीनं क्रिएटिव्हिटी जी आहे ती या मोर्चाद्वारे दाखवता येईल, कशा पद्धतीनं ताकद आणि जनसामान्यांची ताकद देखील या मोर्चाद्वारे दाखवता येईल, या सगळ्या गोष्टी संदर्भात सध्या चर्चा सुरू असलेली बघायला मिळत आहे। गेल्या 5 दिवसापासून महाराष्ट्रातील विविध कार्यकर्ते जे आहेत ते यादीतील घोळ समोर आणताना बघायला मिळतात आणि याच गोष्टीला कशा पद्धतीनं अधोरेखित करत मुद्दा जो आहे तो हायलाईट करता येईल या संदर्भात सध्या बैठकीत चर्चा सुरू आहे। नक्कीच, मात्र बैठकीतनं कोणता मुद्दा समोर आलेला आहे का, कशा प्रकारे रणनीती ठरते हे आपल्याला कळतंय का? नक्कीच अजून कुठलीही मुद्दे जे आहेत ते अधिकृतपणे जे आहेत ते अजून बाहेर येताना बघायला मिळत नाही आहेत। मात्र 1 तारखेच्या मोर्चाची जय्यत तयारी जी आहे ती आपापल्या पक्षाकडून कशा पद्धतीनं सध्या करता येईल, त्याचप्रमाणे कशा पद्धतीनं आपली ताकद जी आहे ती एक संघ पद्धतीनं कशा पद्धतीनं सरकारला दाखवता येईल या संदर्भात चर्चा सध्या सुरू असलेली बघायला मिळत आहे। बघा, आता मोर्चाला नाव जे आहे ते सत्याचा मोर्चा दिलेला आहे। त्याच्यामुळे नक्कीच सत्य जे आहे ते लोकांपर्यंत कशा पद्धतीनं अधोरेखित करता येईल या सगळ्या गोष्टी संदर्भात या बैठकीमध्ये सध्या चर्चा सुरू असलेली बघायला मिळत आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर एकूणच राजकीय ताकद जी आहे ती दाखवण्यापेक्षा निवडणूक आयोगाचा कारभार कशा पद्धतीनं जास्तीत जास्त प्रमाणात दाखवता येईल या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। नक्कीच वेळही धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। आपण पाहू शकतोय की आता 1 नोव्हेंबरसाठी जो मोर्चा आहे त्या मोर्चाची तयारी सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही आज बैठक आयोजित केली आहे। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे नेते, काँग्रेसचे नेते, मनसेचे नेते, मनसेचे राज ठाकरे स्वतः उपस्थित आहेत, उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।